नमस्कार, स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवर। तर मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 2 ज्या मावशी आहेत त्या आलेल्या होत्या। त्यांना पिल्लं आणि अंडे असं दोन्ही पण घेऊन जायचं होतं आणि जरासा पाऊस झालेला आहे सगळीकडे, जरासं ओलं-ओलं झालेलं आहे आणि हे जे गिऱ्हाईक आहे तर हे आलेलं आहे त्यांच्यासाठी पिल्लं नेण्यासाठी। तर यांची जी आहे सुरुवातीला अगोदर 20 पिल्लांची ऑर्डर होती जेव्हा त्या बोलल्या होत्या आणि यांच्याबरोबर एक ताई आलेल्या होत्या। त्या जराशा वयस्कर होत्या आणि त्यांना मोठ्या कोंबड्या न्यायच्या होत्या। त्यांना परवडतील अशाच होत्या कारण त्यांच्याकडे मोठ्या कोंबड्या आहेत, त्या जराशा त्यांना रोग आलेला आहे तर त्या विकून त्यांना नवीन कोंबड्या घ्यायच्या आहेत आणि त्यांनी माझ्या कोंबड्या एक दिवस अगोदर बघून गेलेल्या होत्या। तर त्या ज्या दिवशी त्या ह्या कोंबड्या बघायला आल्या होत्या त्यावेळी मी गाईसाठी, इथे आमची जी गाय आहे तिच्यासाठी मी घास आणि गवत आणायला गेलेले होते। माझ्याबरोबर गवताला आणि घासाला मी एक मावशी ठेवलेली आहे आणि मी नेहमी त्यांनाच माझ्याबरोबर घेऊन जाते कारण मला एकटीला सगळं काही जमत नाही आहे आणि मी 1 तासभर, जास्त वेळ नाही तर मी अगदी 1च तास जे आहे घास आणि गवताला ज्या मावशी आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांची मला खूप मोठी मदत होते कारण एरवी पाऊस झाला किंवा गवत, घास कोंबड्यांना काही आणायचं म्हटलं तरी पण मला त्यांची मदत होते आणि माझ्या मुलांची पण इथे मला मदत झालेली आहे। मुलं शाळेतून आलेली आहे आणि बरं झालं की ह्या नंतर मुलं शाळेतून आल्यानंतरच आलेले आहेत। मग आम्ही जे आहे तर त्यांना पिल्लं पकडून देण्यासाठी आतमध्ये आलेले आहेत मी पोल्ट्रीमध्ये। आता छोटे पिल्लं, त्यांचं म्हणणं होतं की खूप छोटे पिल्लं नका देऊ, पण मग मी म्हटलं जे हातात येणार आहे ना तेच पिल्लं आम्ही तुम्हाला देणार आहोत। आणि भाऊ जो आहे, ज्या दिवशी त्या आल्या होत्या त्या दोघीजणी 1 दिवस अगोदर, तर त्यांनी आम्हाला ₹40 भावाने पिल्लं मागितले होते पण मी त्यांना नाही म्हणून इथे मी त्यांना ₹70 हे पिल्लू सांगितलं होतं। त्यांना मी बोलले की तुम्ही जर महिन्याने आलं तर तुम्हाला हे पिल्लू ₹100 भेटणार आहे। आमचं खाद्य खूप जातं, आम्हाला त्यांना सगळं खाद्य विकत आणूनच खायला घालावं लागतं, त्यामुळे जे आहे तर हे पिल्लं तुम्हाला महाग जातील। तर त्यांनी एक ₹60 मला डन केलं। तर ना तुझे ना माझे करून मी इथे मी 70वर होते आणि त्या 40वर होत्या, तर मी 60नी डन करून हे पिल्लं त्यांना दिलेले आहेत। तर बघा किती सुंदर आणि क्यूट पिल्लं आहेत आणि हे पिल्लं जे आहे तिथे त्यांनी कॅरेट आणलेलं आहे। तर ताई 4 व्हीलरमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर एक ड्रायव्हर पण आहे कुणाची तरी किंवा त्यांची गाडी असावी आणि त्यांना बघा तर खूप क्रेज वाढलेला आहे तरुणाईमध्ये पोल्ट्री फार्मिंगचं, स्वतःच्या घरापुरतं करतात लोकं। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कधी जागृत होणार आहात पोल्ट्री फार्मिंगसाठी, तुम्ही कोंबड्यांचं केलं तर मला तर खूप सगळ्यांनीच करावं, मला असं वाटतं की घरापुरतं करावं आणि शहरातल्या जे लोकं आहेत त्यांना आपण सगळ्यांनी अंडे पुरवायचे, नॉनव्हेज पुरवायचे, हे काम आपल्या ग्रामीण महिलांनी करावं आणि उत्पन्न याच्यातून आपल्याला बरंच काही मिळणार आहे। तर आपल्या पोरांसाठी याच्यासाठी करायचं आहे आपल्याला आणि शहरातल्या लोकांना काही पोल्ट्री फार्मिंग करता येत नाही आहे, तर इथून अंडे आपण शहरात पोच करावे। तेव्हा प्रत्येक खेड्यातल्या ज्या लोकं आहेत त्यांनी फार्मिंग थोडी तरी चालू करावी। अगदी गाया वगैरे सांभाळून, शेळ्या बकरं करून तुम्ही फार्मिंग चालू करा, अशी तर माझी मनापासून इच्छा आहे की प्रत्येक महिलेने ज्या आहे सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्याच राहतील। तर ह्या घेऊन आलेल्या आहेत त्यांच्या मिस्टरांना, तर त्यांना असं वाटतं की माझ्याकडून पिल्लं कमी येतात की काय, त्यांचे मिस्टर अगदी एक पिल्लू असं एकदम बघून घेत होते। त्यांना वाटलं की मी पिल्लं कमी देते की काय, पण हा माझा रोजचा बिझनेस आहे, मी एक पिल्लू वाढव किंवा कमी माझ्याकडून जाणार नाही आहे। तर मोजून इथे पिल्लं चालू आहे। आधी ती इथे शूटिंग काढत आहे आणि ह्या ज्या ताई आहेत तर ह्या इथे पिल्लं ज्या कॅरेटमध्ये घेऊन इथं आलेल्या आहेत आणि मी एकानंतर काय होतं की त्यांची 20 पिल्लांची ऑर्डर 50मध्ये कन्व्हर्ट झालेली होती। त्यांनी 50 पिल्लं मला इथे घ्यायला लावलेले, पकडायला लावले आणि मग त्यांनी त्यांचं बजेट काढलं की ते किती पिल्लं घेऊ शकतात। तर मग त्यांनी जे होतं ते पिल्लांचं आहे तर त्यांचं 45 पिल्लांवर डन झालं। म्हणजे 45 पिल्लं फायनल झाल्यानंतर कॅल्क्युलेटर झालं, कारण मला काही गणित एवढं चांगलं जमत नाही आहे, मी सगळं माझं मोबाईलवर कॅल्क्युलेटर असतं, माझा मोबाईल जर स्विच ऑफ झाला तर झाला हिशोबाचा खेळ माझा, अशी गंमत माझी होते। मी मराठी शाळेमध्ये शिकलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने शांत डोक्याने विचार केल्यानंतरच मला मॅथमॅटिक्स हा विषय हा मला चांगला जमेल। आता माझे मुलंच माझं गणित सांभाळतात आणि मी फक्त मुलांना सांगते 30 × 25 करा किंवा 100 × 7 करा आणि कॅल्क्युलेटर करून मी तो हिशोब पुढे गिऱ्हाईकाला सांगते। नंतर बघा पक्षी मला हातात येईना, मला कंटाळा आला होता कारण 45 पिल्लं पकडणं म्हणजे कारण माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, कारण 45 पिल्लं पहिल्यांदा घ्यायला ह्या मावशी इथं आलेल्या आहेत आणि 45 पिल्लांचं जे आहे हे माझं पहिलं गिऱ्हाईक आहे। 20-30 पिल्लं माझे गेलेले आहेत, 50 पिल्लं घ्यायचे होते यांना, पण यांनी 5 कमी करून माझ्या बिझनेसचं इथे नुकसान झालेलं आहे आणि तरी हरकत नाही आहे, पैसे तर मिळणारच आहेत आणि खाद्य घातलेलं आहे, पिल्लं आपल्यात आलेलं आहे, छोटे पिल्लं आहेत ना तोपर्यंत त्यांना आपण मोठ्या कोंबड्या झाल्यानंतर आणखीन छान वाटतं, खूप सुंदर दिसतात त्या कोंबड्या।
अगदी कलरफुल दिसतात. आणि त्यांना असं त्या बोलायच्या की वेगवेगळ्या कलरच्या मला द्या. आणि सगळे जे गिऱ्हाईक आले ना ते मला असे बोलायचे की वेगवेगळ्या कलरचे मला जे आहेत पिल्लं आम्हाला द्या. खूप लोकांना असे कलरमध्ये इंटरेस्ट आहे कोंबडीच्या, कारण एक कलरची कोंबडी त्यांना डबल नको आहे. आता हे घेऊनच जात आहे 50 पिल्लं जवळ तर यांना हे कोणतेही कलर गेले तरी चालेल. यांना काळ्या कलरवर यांचा जास्त जोर होता की काळे पिल्लं जे आहेत त्यांना जास्त आवडलेले होते. ह्यांना काळेच पिल्लं सारख्या बोलायचे की काळा आणा. आणि मग पिल्लं होते की सगळे काळे पिल्लं हातात येत नाही, तर आपल्याला जेवढे जमेल तेवढेच आपण पटकन हातात घेऊन द्यायचे. गिऱ्हाईकाला मी जास्त पुढं करत बसत नाही आहे. माझ्याकडे वेळ नसतो, मला पुढे माझी कामे असतात. त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने जे आहे तर इथे गिऱ्हाईक करते. तर ते काळं म्हटल्यानंतर माझ्या हातात सगळे काळेच पिल्लं आले. म्हटलं तुम्ही लकी आहात की पूर्ण जो पिल्लांचा झुंड होता तो काळ्या पिल्लांचाच माझ्या हातात आलेला आहे. आणि त्या ताई खूप खुश झाल्या आहेत त्यांनी काळे पिल्लं बघून. आणि असं आहे की प्रत्येक समोरचं म्हणणं आपण ऐकायचं असं नाही आहे, तर आपल्या पद्धतीने आपण बिझनेस हँडल करायचा असतो. तर बघा मी एकदम पक्षी पकडत आहे. पिल्लं खूप छोटे आहेत आणि माझे बरेच पिल्लं इथे विकले गेलेले आहे. त्या दिवशी मी एक उधार पिल्लांचं गिऱ्हाईक केलेलं होतं, ते तुम्हाला आठवत असेल. अगदी आमच्या शेजारचंच होतं. फोन बिन करून त्या ताईंनी मावशींनी माझ्याकडनं 20 पिल्लं नेलेले होते. तर मला आज त्याचे पैसे पेमेंट आलेलं आहे. तर 800 रुपये असं मला त्याचं पेमेंट आलेलं आहे. 40 रुपयांनी मी त्या दिवशी पिल्लू दिलं होतं. तर आता 5-6 दिवसानंतर हे पिल्लू मी इथे 70नी केलेलं आहे, तर हे 60 रुपयांनी मी इथं दिलेलं आहे. हा जो निर्णय आहे माझ्या मिस्टरांना विचारूनच मी करत असते, कारण त्यांना विचारलं की अशा पद्धतीने रेट मागतायत, आता 70-80नी आपण द्यायला पाहिजे. तर ते म्हटले काही हरकत नाही, 60 रुपयांनी देऊन टाक. आपल्या पोल्ट्रीतून कोणीच मागं गेलं नाही पाहिजे आणि सगळ्यांना कळायला पाहिजे की आपल्या पोल्ट्रीमध्ये लहानपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येक क्वालिटीचा माल मिळतो. आणि लोक इथं एक पब्लिसिटी म्हणून आपली झाली पाहिजे. आणि खरंच असं होऊ राहिलेलं आहे. खूप लांबून लोक येत आहे. आणि कालच माझ्याकडे आणखीन एक ताई आल्या होत्या. माझा मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मी तो शूटिंग करू शकले नाही आहे, कारण काय झालं होतं की मोबाईल जो आहे ना तर मुलांनी जास्त वेळ खेळायला घेतल्यामुळे स्विच ऑफ झालेला आहे. आणि माझ्या मोबाईलचा जरासा प्रॉब्लेम पण झालेला आहे. माझा मोबाईल क्वालिटी जी आहे तर जास्तच अशी खूप भारी क्वालिटी असं नाही आहे. मी जो आहे हा मोबाईल माझ्या मिस्टरांचा घेतलेला आहे आणि त्यांनी नवीन घेतलेला आहे. तर आमच्याकडे असंच असतं, नवऱ्याने चांगला मोबाईल घेतल्यानंतर जुना मोबाईल बायको वापरते. पुन्हा नवरा 2-4 वर्षांनी चांगला मोबाईल घेतल्यानंतर पुन्हा मग बायको त्यांचा मोबाईल, हे आमच्यामध्ये कंपल्सरी ठरलेलं आहे. खूप नशिबवान असतात त्या लेडीज की नवीन मोबाईल स्वतः घेतात आणि नवरे त्यांचा मोबाईल जो आहे तो विकून टाकतात. असं पण बरंच होतं, पण माझ्या बाबतीत अजून असं झालेलं नाही आहे. मला खूप वर्षापूर्वी एक नवीन मोबाईल दिला होता, तर तेच मला अजून ऐकायला भेटतं की एक मोबाईल दिला होता, एक मोबाईल. त्यानंतर मी कधी मोबाईल घेतला नाही आहे. आता हा मोबाईल माझ्या मिस्टरांचाच आहे. त्यावरतीच माझी शूटिंग चालू आहे. खरं तर यूट्यूब चालवण्यासाठी मी हा मोबाईल वापरते. जर मी यूट्यूब करत नसते तर मी साधा जिओच्याच फोनवरती जगले असते, कारण मला यूट्यूबचं क्रेज आलेलं आहे माझ्या डोक्यामध्ये. मला यूट्यूब करायला आवडायला लागलं, म्हणून मी इथे व्हिडिओ शूटिंग वगैरे करून जे आहे तर मी अशा पद्धतीने त्यांना वाटलं की पक्ष्यांमध्ये गडबड झालेली आहे. ते भाऊ जे होते ते पक्षी त्यांनी मोजून घेतला अगोदर. नंतर त्यांना वाटलं की पक्षी कमी आलेले आहेत. तर म्हटलं नाही, कारण असं झालेलं नाही आहे, पक्षी एकदम बरोबर आहे आपलेवाले. तर पुन्हा त्यांनी मोजायला घेतलेले आहेत आणि हे पक्षी कॅरेटमधून उडतात. तर पक्षी एकदम दाबून धरायचे आहेत, कारण पक्षी जर इकडे तिकडे गेला तर तो लवकर हाती लागत नाही आहे. आणि अशा पद्धतीने एकदम 45 पिल्लं जे आहेत ह्या मावशींनी मोजलेली आहेत आणि मी त्यांच्याकडून 45चंच पेमेंट इथं घेतलेलं आहे. त्यांना अजूनही पिल्लांची ऑर्डर त्यांच्याकडून मला येणार आहे, तर त्यामुळे पैशाचं ॲडजस्ट झाल्यानंतर मी नक्की येणार आहे. पिल्लांचं असं आहे की मी इथे उधार पिल्लू देत नाही आहे. पिल्लू मेल्यानंतर जर समोरचं नाही येऊन पडलं तर आपण त्याची जबाबदारी, फुकट आपल्या घरातून पैसे जाणार आहेत. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला 3 मुलं सांभाळायची आहेत, प्रपंच सगळं सांभाळायचं आहे आणि आपलं एवढ्यावरच करायचं आहे. मग मी एक पिल्लू जे आहे ते म्हटलं की हिचं जरासं लंगडं वाटतं यापाचं पाय, आणि तो जरा कॅरेटमध्ये अडकलेला होता, तर त्यांचा तो गैरसमज होता. पिल्लू खूप चांगलं होतं. मग मी ते रिटर्न तिकडे टाकून आले पोल्ट्रीत आणि दुसरं एक पिल्लू घेऊन आले. पण नंतर मी ते छोटंच घेऊन आले, जास्त मोठं घेऊन आलेले नव्हते, कारण तो जो पाय आहे त्यांच्या कॅरेटमध्ये अडकूनच त्याला जरासा प्रॉब्लेम झालेला होता, म्हणूनच. आणि तरी देखील त्यांना ते पिल्लू आवडलं नव्हतं. मग मी त्याच्यातलं ब्लॅक कलरचं पिल्लू आणलं, जे त्यांचा फेवरेट कलर होता. आणि माझ्या पसंतीनं मी जरासं साईज खूप मोठी आणि छोटी नाही तर मीडियम साईजचं पिल्लू त्यांना दिलेलं होतं. आणि इथे गोणी दिलेली आहे ही माझी, मी त्यांना फ्रीमध्ये, शेतकरी कन्या म्हणून मी त्यांना ही गोणी फ्रीमध्ये दिलेली आहे. पेमेंट इथे मोजता येतं मला, पेमेंट मी चांगलं मोजून घेतलेलं आहे, 2-3 वेळा मोजून घेत असते मी. आणि
आता जे आहेत आमचं बोलणं चालू झालेलं आहे आणि मी त्यांना म्हटले की आता तुम्ही जाऊ शकता, तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की या आणि खूप कस्टमर घेऊन या अजून आणि आमची पोल्ट्री इथे रिकामी करा, कारण खरं तर सेल करायचीच आहे, नवीन पिल्लं ऑर्डर करायचे, सेल करायचे, तर हाच बिझनेस करायचा आहे आणि लवकर आपण एका नवीन बिझनेसमध्ये येणार आहोत. तो कुठला असेल, कोणता असेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. पोल्ट्री फार्मिंग, शेतकरी महिला असल्यामुळे मी फक्त पोल्ट्री फार्मिंगवरच बसणार आहे असं नाही आहे. अनेक आपले जे आहेत शेतकरी महिलांसाठी ते व्हिडिओ येणार आहेत आणि जे मी रिअलीमध्ये मी करणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हे सगळं करा. तर लोकांना काय खायचं आहे पक्ष्यांना त्याची माहिती मी इथे देत असते. तर अशा पद्धतीने जो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळायला विसरू नका. नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण एका नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.